माणसाचं आयुष्य म्हणजे एखादी आखून दिलेली पायवाट नाही, तर तो नदीचा एक प्रवाह आहे. जिकडे वाट सापडेल आणि जिकडे उतार दिसेल, तिकडे ते वाहवत जाते. गुप्तधनाच्या लालचेच्या उतारावरून प्रभाचं आयुष्यही असंच वाहत्या पाण्यासारखं व्हायला लागलं. आजवर जीवनात आणि व्यवहारात हिशोबी वृत्ती जोपासणाऱ्या सखाने 5 लाखाच्या जुळवाजुळवीसाठी सगळे व्यावहारिक पथ्यपाणी गुंडाळून ठेवले. बायकोच्या दागिन्यापासून ते अडीनडीला लावून ठेवलेला पैसाही त्याने या नादात डावावर लावला. तेवढ्यात भागले नाही म्हणून सावकाराकडून 3 लाखांचं कर्ज काढून 5 लाखाची बॅग भरली. दुपारी 4 वाजताच सखा आणि प्रभाकर पुरुषोत्तमला जाऊन भेटले. 5 लाखाची बॅग हातात येताच पुरुषोत्तमने सामानाची एक भली मोठी लिस्ट बनवली. मी विधीचे सामान आणण्यासाठी जात आहे. आजचा विधी माझे गुरु सिद्धहस्त अघोरीनाथ बाबा करणार असून रात्री बरोबर 11:30 वाजता आम्ही घाटाच्या खाली सामानासह पोहोचू. तुम्ही दोघेही 11:30 वाजता घाटाच्या खाली हजर राहा, असं सांगून पुरुषोत्तम निघून गेला. पुरुषोत्तम गेल्यावर सखा आणि प्रभाकर रात्र होण्याची वाट पाहू लागले. सखाची मनस्थिती क्षणाक्षणाला बेचैन होत होती. रात्री काय होणार या एका प्रश्नाने त्याच्या मनात भीतीयुक्त उत्सुकता जागवली होती. अघोरीनाथच्या बाबतीत प्रभाकरने त्याला जितकं सांगितलं त्यावरून अघोरीनाथ मोठी पोहोचलेली व्यक्ती असल्याची खात्री त्याला पटली. मात्र तरीही त्याचं मन स्थिर झालं नाही. बराच वेळ इकडे तिकडे भटकल्यावर वेळ घालवण्यासाठी दोघेही एका बारमध्ये जाऊन बसले. एरवी प्रभा कधी फारशी प्यायचा नाही, पण आज परिस्थितीच अशी होती की हॉटेलमध्ये गेल्या गेल्या प्रभाकरच्या आधी सखाने आपला ग्लास भरला. 2 घोट पोटात गेल्यावर मन थोडं ताळ्यावर आलं, पण अधीरता काही केल्या कमी होईना. रात्रीचे 11 कधी वाजता त्याकडे त्याचे लक्ष लागले होते. शेवटी वेळ आली. 10 वाजेच्या सुमारास दोघेही घाटाच्या दिशेला निघाले. अर्ध्या पाऊण तासात त्यांनी घाट गाठला. रस्त्याच्या कडेला उभे राहून दोघेही पुरुषोत्तमची वाट बघू लागले. एक एक क्षण जणू काही महिनाभराचा झाला होता. 11 झाले, 11:30 झाले, 12 वाजायला आले, तरी पुरुषोत्तम आला नाही. आता वाट बघणे सखाला असह्य होऊ झाले. पुरुषोत्तम येणार की नाही यांची देखील शंका येऊ लागली. परंतु 12च्या ठोक्याला पुरुषोत्तम त्या ठिकाणी हजर झाला. त्याची हातात भली मोठी बॅग होती. चला, वेळ झाली आहे, घाई करायला हवी. आल्याला पुरुषोत्तमने आदेश सोडला. अघोरी बाबा कुठे आहेत? सखाने अघोरीबद्दल विचारताच अघोरीनाथाची काळी भिन्न आकृती एकदम झाडाआडून प्रकटली. त्याला पाहून सखाचं नाही तर भाकरसुद्धा दचकला. काही बोलण्याआधी त्याने तोंड उघडले, पण तेवढ्यात अघोरीनाथाच्या नजरेत तो फसला. त्या नजरेत असे जबरदस्त सामर्थ्य होते की सखा स्वतःला विसरला. त्या नजरेत स्वतःला हरवून बसला. अघोरीनाथाच्या मायाजालात सखा गटांगळ्या खाऊ लागला. त्याची शेवटची आठवण एवढीच होती की ज्या आंब्याच्या झाडाखाली तो बघत होता त्या झाडाला 2 डोळे फुटले होते आणि त्या लालबुंद टपोऱ्या डोळ्यात तो स्वतःला विसरला होता. सखा पूर्ण आपल्या कह्यात आला हे जाणवताच अघोरीनाथाने त्वरा केली. माझ्या मागून ये. कुठून तरी दूरवरून आवाज आल्यासारखे सखाला वाटले. समोरची व्यक्ती जे सांगेल ते ऐकायला हवे ही जाणीव त्याच्या मनात झाली आणि ते अघोरीच्या मागोमाग जाऊ लागला. त्या दोघांच्या मागोमाग काही अंतर सोडून प्रभाकर आणि पुरुषोत्तम चालले होते. सखाला स्वप्नात बघितलेलं आंब्याचं झाड दिसू लागलं. 2च मिनिटाच्या अंतरात तो आंब्याच्या झाडाजवळ आला. गुप्तधन असलेली जागा आता त्याला स्पष्ट दिसत होती. रात्रीच्या अंधारातही काही चमकत असल्याचा भास त्याला झाला. तो तिकडे वळणार तोच अघोरीने त्याला थांबवले. आता त्याला पुरुषोत्तम दिसू लागला. धनाच्या जागेवर तो कसलं तरी वर्तुळ काढत होता. पिशवीतील काही बाही सामान त्याने त्या वर्तुळात मांडलं. कोंबडी, सुरा, मानवी मणक्याचे हाड, कवटीचं हाड, अजून बरंच काही. त्यातील बहुतांश वस्तू सखा पहिल्यांदा पाहत होता. अघोरी आणि पुरुषोत्तम रिंगणाच्या बाजूला बसले. ते कसले तरी मंत्र म्हणत होते. एक एक वस्तू उचलून रिंगणात आहुती दिल्यासारखे टाकत होते. शेवटी अघोरीने एका हातात कोंबडी घेतली आणि दुसऱ्या हातात सुरा घेतला. एका झटक्यात कोंबडीचं डोकं धडावेगळं झालं. 5 मिनिटांनंतर दोघेही त्याच्याजवळ आले. धनाची शांती झाली आहे. आता ते धन तुझं आहे. अघोरीने सखाला हे सांगताच अधीरतेने सखा रिंगणात गेला. त्या ठिकाणी ठेवलेल्या फावड्याने त्याने जमीन उकरायला सुरुवात केली. 3-4 फुटातच टन आवाज झाला. त्याने हाताने माती बाहेर काढली. लोखंडाची एक भली मोठी पेटी त्याला हाताला लागली. आपली पूर्ण शक्ती लावून त्याने पेटी बाहेर काढली आणि तिचे झाकण उघडले. सोन्याच्या गिन्या एकावर एक
रास रचलेल्या सोन्याच्या गिन्या त्याला दिसू लागल्या. सखाला जणू काही हर्षवायू झाला. आवक होऊन तो नुसता त्या सोन्याकडे पाहत होता. सखाची अवस्था पाहून पुरुषोत्तम अघोरी आणि प्रभाकरच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.